राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा कार्यकाळ 1909 ते 1968. तुकडोजी महाराजांचा जन्म 27 एप्रिल 1909 रोजी अमरावती जिल्ह्यातील यावली या गावी झाला. आता तुकडोजी महाराजांचे मूळ नाव माणिक बंडोजी ठाकूर इंगळे असे आहे. हे लक्षात ठेवा, माणिक बंडोजी ठाकूर इंगळे असे आहे. आता महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासातील आधुनिक राष्ट्रसंत, भक्त, कवी व समाज सुधारक म्हणून यांना ओळखले जाते. राष्ट्रसंत, भक्त, कवी, समाज सुधारक. तसेच तुकडोजी महाराजांचे कुलदैवत पंढरपूरचा विठोबा हे होते. खंजिरी, भजने हे तुकडोजी महाराजांचे प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते. तसेच 1935 मध्ये तुकडोजी महाराजांनी अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथे गुरुकुंज आश्रमची स्थापना केली. गुरुकुंज आश्रमाचं नाव लक्षात ठेवा. तसेच अडकुजी महाराज हे तुकडोजी महाराजांचे गुरु होते. अखिल भारतीय पातळीवर त्यांनी राष्ट्र साधू संघटनाची स्थापना केली. कोणत्या संघटनेची? साधू संघटना. साधू संघटनाची स्थापना केल्यानंतर अनिष्ट रूढी, परंपरा, जातीभेद, अंधश्रद्धा इत्यादी समाज विघातक गोष्टींवर तुकडोजी महाराजांनी टीका केलेली आहे. त्यानंतर राष्ट्रीय विचारांचा पुरस्कार करून देशभक्ती दर्शवण्याकरिता तुकडोजी महाराजांनी 1930 सालच्या सत्याग्रहामध्ये भाग घेतला होता. कोणत्या? 1930 सालच्या. याच कालावधीमध्ये 1936 साली गांधीजींच्या सहवासामध्ये असताना तुकडोजी महाराजांनी डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित नेहरू, मौलाना आझाद इत्यादी राष्ट्रीय नेत्यांशी त्यांचा संबंध आला. नंतर भारत सेवक समाज संघटनेचे काम करताना त्यांना गुलजारीलाल नंदा यांच्या सोबत काम केले. त्यांनी गुलजारीलाल नंदा यांच्या सोबत सुद्धा त्यांनी काम केलेले आहे. तसेच तुकडोजी महाराजांची कीर्तने व खंजिरी भजने प्रसिद्ध होती. तसेच त्यांना व्यायामाचे महत्त्व सांगण्याकरिता तुकडोजींनी आदेश रचना हा ग्रंथ लिहिला. हा लक्षात ठेवा, व्यायामाचे महत्त्व कशात सांगितलेले आहे? आदेश रचना हा ग्रंथ लिहिला. तसेच 41 अध्यायांचे 46 ते 75 ओवींचे असलेले ग्राम ग्रंथ हा प्रसिद्ध काव्यसंग्रह त्यांनी लिहिला. ग्राम ग्रंथ हा लक्षात ठेवा, काव्यसंग्रह. त्यानंतर 1942 मधील चले जाव चळवळीमध्ये तुकडोजी महाराजांनी तुरुंगवास भोगला. हा तुरुंगवास भोगताना तुकडोजी महाराजांनी सुविचार स्मरणी हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाचं नाव सुद्धा लक्षात ठेवा, सुविचार स्मरणी. 1955 मध्ये तुकडोजी महाराज विश्व धर्म व विश्व शांती परिषदेसाठी जपानला गेले. कशासाठी गेले? विश्व धर्म विश्व शांती परिषदेसाठी. त्यानंतर 1966 मध्ये प्रयाग येथे भरवण्यात आलेल्या विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्षस्थान तुकडोजी महाराजांनी भूषविले. तसेच राष्ट्रपती भवनामध्ये तुकडोजी महाराजांनी म्हटलेल्या खंजिरी भजने ऐकून देशाचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत ही पदवी बहाल केली. कोणी केली? पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत ही पदवी बहाल केली. महत्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर 11 ऑक्टोबर 1968 रोजी अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथील गुरुकुंज या आश्रमामध्ये त्यांचे देहवसन झाले. त्यांचे समाधीस्थळ मोझरी, जिल्हा अमरावती येथे आहे. आता त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ 1925 मध्ये स्थापन झालेल्या नागपूर विद्यापीठास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ असे नाव देण्यात आले. हे सुद्धा लक्षात ठेवा. त्यानंतर तुकडोजी महाराजांची साहित्य रचना पहा. नंबर 1 ग्राम गीता. नंबर 2 अनुभव सागर भजनावली. नंबर 3 सेवा स्वधर्म. नंबर 4 राष्ट्रीय भजनावली. तर फ्रेंड्स, ही होती राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांबद्दल संपूर्ण माहिती. थँक्यू.